दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री, राज्यमंत्री, आमदार, पीडब्ल्यूडी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, MSRDCचे MD, सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचे प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो, आज आमच्या महायुतीच्या सरकारकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं, त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे। कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे। जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत। त्यामुळे पोर्ट लेड डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं। तिसरा 25 किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेंच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत। आता हा जो महामार्ग आहे जवळपास 55,335 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि 701 किलोमीटरचा महामार्ग आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक्ट याची संख्या 73 आहे, 73। वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे, वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून जवळपास 100 वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता 8 ओव्हरपास आणि 92 अंडरपास तयार करण्यात आले आहेत। आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधून बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललंय। एकूण याच्यामध्ये 32 मुख्य पूल आहेत आणि 317 लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत। 59 ओव्हरपास आणि 229 अंडरपास, जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे। सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय। याच्यामध्ये एकूण 7 बोगदे केले आहेत आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास 8 किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला
आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे. अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत. ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल. पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. पादचाऱ्यांसाठी 180 ओव्हरपास आहेत, 224 अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज. आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण 25 इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात. आपण 11 डिसेंबरला पहिला टप्पा केला, 26 मेला दुसरा टप्पा केला, 11 डिसेंबर 22, 26 मे 23ला दुसरा टप्पा, 4 मार्च 24ला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय. हा जो शेवटचा टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे. याच्यामध्ये एकूण 5 जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी 11 किलोमीटर आहे. यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टीम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर 60 डिग्रीपर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते. टेम्परेचर 30 वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं. म्हणजे 100% पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे. आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आता आपण जर बघितलं तर जवळपास 16 दुहेरी वायाडक्ट या रस्त्यावर आपण केले. ज्यातला सगळ्यात लांब वायाडक्ट जो आहे हा 2.28 किलोमीटरचा आहे. एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आणि या 76 किलोमीटरमध्ये 3 प्रमुख इंटरचेंजेस आहेत, इगतपुरी, खुडघर आणि आमणे. आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे. आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत. समृद्धी महामार्ग असेल, पालखी मार्ग असतील, इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय. आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलं सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक 500 मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर 500 मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता करताना 1000 शेततळी आपण तयार केलेली आहेत. रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात 1000 शेततळी ही आपण तयार केलेली आहेत. याच्यामध्ये 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे. ज्यातल्या 35 मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. आणि पलीकडे 500 मेगावॅट पर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो. जवळपास 22 ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे. 61 टोल प्लाझा आहेत. पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे. आणि संपूर्ण रोडवर 1400 किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेलं आहे. त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे.
100% सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट्स फ्री किंवा ऍक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला. एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे. त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे आणि जेवढे जिल्हे या रस्त्यालगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं मोठा फायदा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की शिर्डी असेल, अजिंठा असेल, शेगाव असेल, वेरूळ असेल, लोणार सरोवर असेल, अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा जे आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. याच्यावर अँब्युलन्सेसची सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे आणि मला सांगितलं पाहिजे की याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतोय. जो ट्रॅफिक 2 लाख पर मंथ होता तो आता 10 लाख पर मंथ पर्यंत गेलेला आहे आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात 5 पट झाली आहे, पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे. आणि यासोबत आज आपण वाशीच्या 3ऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो. तो ट्रॅफिक जॅम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची स्टेप आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं. अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत. आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तीपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे. शक्तीपीठ महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल, पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा, मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्नअराउंड देणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे त्याचंही काम हे आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू हा विश्वास मला आहे. आज खरं म्हणजे आमच्या MSRDC विभागाचं, PWD विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. MSRDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचं, इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं, सगळ्या मशीन ओनर्सचं, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्वल हे या ठिकाणी आपण तयार केलं आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये हा इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल. आज मुझे बहुत खुशी है कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन हमने यहां पर किया है. इसके फर्स्ट फेज का उद्घाटन प्रधानमंत्री जी ने किया था. सेकंड फेज का उद्घाटन हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमने किया था. थर्ड फेज का उद्घाटन हमारे दादाजी ने किया था और आज इसके अंतिम फेज का उद्घाटन किया है. 701 किलोमीटर का ये समृद्धि महामार्ग अब लोगों के लिए हम लोग उसको लोकार्पित कर रहे हैं और एक प्रकार से इंजीनियरिंग मार्वल के रूप में इसको तैयार किया है.
जिस टनेल में अभी हम लोग सब बैठे हैं, ये देश का सबसे चौड़ा टनेल है और 8 किलोमीटर का ट्विन टनेल है। ये एक रिकॉर्ड हम लोगों ने तैयार किया है। समृद्धि महामार्ग पर जितने इंजीनियरिंग अलग अलग प्रकार के स्ट्रक्चर्स हमको दिखाई पड़ते हैं, चाहे वो वायाडक्ट्स हो, अंडर पासेस हो, ओवर पासेस हो, एनिमल पासेस हो, ह्यूमन पासेस हो, मैं ऐसा मानता हूं कि ऐसा डिजाइन देश के किसी भी महामार्ग में आपको देखने को नहीं मिलेगा। और मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के 24 जिलों को इंटीग्रेट करते हुए हमारे जेएनपीटी पोर्ट के साथ जोड़ने का काम समृद्धि महामार्ग ने किया है और जल्दी ही हम इसको नए वाढ़वण पोर्ट से भी जोड़ेंगे। तो ये एक नया इकोनॉमिक कॉरिडोर के रूप में हम लोगों ने तैयार किया है। इसके ऊपर जल्दी ही बहुत ही स्मार्ट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम इंस्टॉल होगी और हम लोगों ने जिस समय इसका काम शुरू किया उसी समय गेल को निवेदन करते हुए उनको राइट ऑफ वे देकर एक गैस पाइपलाइन भी बिछाई है। तो इन सारे जिलों में जो उद्योग हैं उनके लिए गैस उपलब्ध करा देने का काम ये पाइपलाइन करेगी। इसके ऊपर बड़े पैमाने पर पेड़ लगाए गए हैं। हम लोगों का प्रयास है कि एक प्रकार से एक बहुत ही सस्टेनेबल ऐसा रोड ये तैयार हम करें। करीब हम लोग फर्स्ट फेज में 200 मेगावाट बिजली यहां पर सोलर पावर का निर्माण करेंगे। 500 मेगावाट तक उसको हम लेकर जाएंगे। सस्टेनेबिलिटी के सारे जो मायने हैं उस पर ये रोड खरा उतरेगा, इस प्रकार का हमारा प्रयास है। मैं आज इस मौके पर हमारे एमएसआरडीसी विभाग के सभी अधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। पीडब्ल्यूडी विभाग के लोगों का अभिनंदन करता हूं। विशेष रूप से हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जो पहले दिन से इस रोड के साथ जुड़े हैं, हमारे दूसरे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार और हमारे सारे मंत्रिमंडल के मंत्रियों का भी मैं बहुत बहुत यहां पर धन्यवाद देना चाहता हूं। सभी की मदद के कारण एक रिकॉर्ड टाइम में देश का सबसे अच्छा मार्ग हम बना पाए और मैं ये भी कहना चाहता हूं कि देश का सबसे लंबा एक ही स्टेट में जाने वाला एक्सेस कंट्रोल रोड भी ये समृद्धि हाईवे है। इसका भी मुझे बहुत अभिमान है। मैं हम सब की ओर से, हमारी महायुति सरकार की ओर से इस रोड का लोकार्पण हुआ ऐसी घोषणा करता हूं और हमारे एकनाथ शिंदे जी से निवेदन करता हूं कि एकनाथ जी इस समय शुभकामनाएं दें। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज अंतिम टप्प्याचं लोकार्पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। या प्रसंगी उपस्थित आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे आपले मंत्री दादा भुसे, आता शालेय शिक्षण मंत्री आहेत पण त्यांच्याकडे पण 1.25 वर्ष एमएसआरडीसी खातं होतं। आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा, आपले झिरवळ साहेब आहेत, इकडे आपल्या मेघनाताई आहेत आणि पीडब्ल्यूडीच्या मनीषा म्हैसकर मॅडम, एमएसआरडीसीचे आपले अनिल गायकवाड, सर्व आपले आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर, इकडे आमदार सगळे आहेत, आपले निरंजन आहे, कतोरीजी आहेत, सरोज आहिरे, दराडे, हिरामन कोसकर, सर्वच मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आताच याचं लोकार्पण झालंय। मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा 701 किलोमीटरचा हा देशातला आपला सर्वात लांबीचा, देशात झालाय मोठा आपला सगळ्यात,
आणि महाराष्ट्रातला गेम चेंजर प्रकल्प हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी आपल्याला हा समृद्धी हायवे कंप्लीट पूर्ण करायचा आहे. हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि नागपूर मुंबई हा 10 जिल्हे डायरेक्ट 14 जिल्हे इनडायरेक्टली जवळपास 392 गावं आणि अशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे हा विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण होईल. त्या ठिकाणी किंवा या संपूर्ण 701 किलोमीटरवर पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठलं ते सुरुवात शेवटला ते काय आपण गेलो होतो तिकडे अनिल शेवटचं टोक नागपूरमधलं वायफळ तिकडे म्हणजे माणूस तर नाही कोणीच नव्हतं. पण आता पाहतोय आपण की रस्ता झाल्यानंतर फक्त रस्ता नाही आहे तर एकदम पूर्ण इकोसिस्टीम तयार होती आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रवासाला 18 तास लागत होते ते आता 8 तास लागणार आहेत. म्हणजे प्रवासातला वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण वाचेल आणि खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी आपण 18 नोड तयार करतोय. त्या भागामध्ये इंडस्ट्री येते आहे, कृषी समृद्धी केंद्र होत आहेत आणि हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर प्रकल्प होईल. त्या ठिकाणी आम्ही जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पर्यावरणपूरक हा रस्ता केलेला आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवलंय. हे वन्यजीव जे आहेत त्यांच्यासाठी देखील 100 अंडरपास ओव्हरपास केले आणि आपण कधी पाहू शकता मुक्तपणे ते संचार देखील करतायत. त्यांना जंगलाचा फील यावा यासाठी अधिकचे पैसे देखील आपण MSRDCने सरकारने खर्च केले. कारण माणसांना आपण रस्ता करत असताना वन्यजीव जे आहेत त्यांना कुठेही डिस्टर्ब होता कामा नये. त्यांचं जे काही मुक्तपणे त्यांना संचार करता आला पाहिजे याची देखील काळजी आपण घेतली. मगाशी सांगितलं की 1000 शेततळी शेतकऱ्याने देखील खूप मोठा फायदा झाला. वॉटर लेवल वाढली, लोकांना फायदा झाला. त्याचबरोबर आपण सोलरवर 200-250 मेगावॅट वीज तयार करतोय. मुख्यमंत्री आता म्हणाले अनिल गायकवाडजी की 1000 मेगावॅट पर्यंत आपण सोलर एनर्जी आपण तयार करू शकतो का, त्यावर आपण काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण इथे वृक्षारोपण करतोय. 11 लाख मोठी झाडं आपण लावतोय आणि 22 लाख लहान झाडं आपण लावतोय. म्हणजे 33 लाख झाडं या रस्त्यावर होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे आणि त्याचे टप्पे कसे केले आपण पाहिले. आमची सगळ्यांचीच इच्छा होती की हा रस्ता झाल्यानंतर या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते व्हायला पाहिजे. आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्रजींनी आमचं मत होतं, सगळ्यांचंच मत होतं की प्रधानमंत्री महोदयांनी यावं. काही लोक त्याच्यात लवकर घाई करत होते पण ते अर्धवट काम आम्ही असताना उद्घाटन करू शकत नाही. आणि बरोबर तो मुहूर्त आला आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं लोकार्पण केलं. नंतर टप्प्याटप्पे आपण माहिती आहेत कसे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल रस्त्याचा काय फायदा असतो हा आपण पूर्वी मुंबई पुणे रस्ता झाला त्यावेळेस पाहिलं. त्यावेळेस देखील ऍक्सेस कंट्रोल केल्यामुळे तिकडच्या मुंबई आणि पुणे भागामध्ये देखील भरभराट झाली आणि आता देखील जागोजागी लोक
उद्योग येत आहेत, लॉजिस्टिक पार्क येत आहेत, पर्यटन होईल, कृषी ला चालना मिळेल, फूड प्रोसेसिंग युनिट होतील, औद्योगिक विकासाला चालना. खरं म्हणजे हा जो रस्ता आहे कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर समृद्धी महामार्ग ठरेल. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्याचं लोकांना आतुरतेने वाट पाहत होते आणि तो टप्पा देखील पार झालेला आहे. यामुळे आता मुंबईहून शिर्डीला येणारी माणसं अगदी 3-4 तासात येतील आणि त्याचबरोबर या शेवटच्या टप्प्यामुळे नाशिकला मोठा फायदा होईल आणि नाशिकच्या विकासाला देखील मोठी चालना मिळेल. इथं सर्वात मोठा उंच वायाडक्ट जो आहे तोही आम्हाला या ठिकाणी पाहिला आम्ही आणि खऱ्या अर्थाने हा एक जो समृद्धी महामार्ग आहे, असेच ॲक्सेस कंट्रोल रोड ज्यामुळे कनेक्टिव्हिटी, वेळेमध्ये बचत, पर्यावरणाला पोषक, त्याचबरोबर इंधनाची बचत आणि या ठिकाणी जे सकाळी निघालेला नागपूरहून शेतकरी आपला शेतमाल घेऊन तो 3ऱ्या दिवशी पोचायचा, आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दावोसला गेल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हाही एमओयू झाले, आता देवेंद्रजी दावोसला गेले तेव्हा देखील एमओयू मोठ्या प्रमाणावर झालेत आणि या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळेल. शेवटी लोक विचार करतात किती वेळ आम्हाला लागणार आहे. आता 18 तासाचं अंतर जर 7-8 तासावर आलं तर मोठ्या प्रमाणावर सगळीकडे उद्योग येतील आणि उद्योगांचं जे फक्त मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे इथपर्यंत थांबलेला जो काय उद्योजकांची मागणी ती आता डिसेंट्रलाइज होईल आणि सगळीकडे उद्योगाला देखील चालना मिळेल. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने फक्त हा रस्ता नाही आहे तर पूर्णपणे या नोडवर देखील त्या ठिकाणी अनेक 18-20 ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक त्या जिल्ह्यातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी उद्योगांचं या ठिकाणी विकास होतील, उद्योग येतील आणि खऱ्या अर्थाने या आपल्या राज्याला याचा फायदा होईल. आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की ॲक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करायचं, असं जसं शक्तीपीठाचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. मराठवाड्याला पूर्ण गेम चेंजर होईल. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विकास होईल, त्या ठिकाणच्या आत्महत्या थांबतील आणि म्हणून असा हा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल, कोकणाला त्याचा फायदा होईल. आणि यावेळी पूर्वी देखील जसं आम्ही समृद्धी सुरू केला त्यावेळेस देखील खूप लोक विरोधात आले, किंबहुना काही त्याला राजकीय विरोधक देखील त्यांनी सपोर्ट केला. असा या समृद्धी महामार्गाला नंतर शेतकऱ्यांनी स्वतःहून कन्सेंट दिले आणि शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आज त्या शेतकऱ्यांना देखील खूप फायदा झाला, त्यांची समृद्धी झाली. आणि म्हणून शक्तीपीठ देखील असाच महामार्ग लोकांच्या हिताचा आहे, तो देखील झाला पाहिजे. अशा प्रकारचा जर झाला तर लोकांनाच फायदा होणार आहे. आणि म्हणून एक ॲक्सेस कंट्रोल ग्रीड आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये MSRDCने त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि म्हणून कुठलाही माणूस कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 18 तास 20 तास लागता कामा नये. 7 ते 8 तासामध्ये कुठूनही कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात महाराष्ट्राच्या माणूस गेला पाहिजे. अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीडचं आपण या ठिकाणी एक मोठं प्रकल्प राबवतोय. या ठिकाणी देखील 16-18 ठिकाणी जे काही ॲम्युनिटी ज्या द्यायच्या आहेत आपल्याला, वेस्ट साईड ॲम्युनिटी, त्याचं देखील लवकरच पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, हॉटेल, पेट्रोल पंप काही ठिकाणी झालेत, परंतु युद्ध पातळीवर ते देखील या ठिकाणी होतील आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. आणि म्हणून त्यावर देखील MSRDC PWD फोकस करते आहे. आणि म्हणून आजचा हा जो काही लोकार्पण सोहळा आहे लवकरच होईल ते. आणि म्हणून मगाशी देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिशय कठीण वाटणारा
टफ वाटणारा प्रकल्प त्याचं लँड ॲक्विजिशन रेकॉर्ड टाइममध्ये झालं. 1 वर्षाच्या आतमध्ये लोक विचार करायला लागले, एवढ्या लवकर एवढा विरोध असताना, मोर्चे निघालेले असताना हे कसं झालं. परंतु शेवटी लोकांना याचं महत्त्व पटलं आणि त्यामुळे यासाठी लोकांनी देखील सहभाग घेतला आणि सर्वांनी सहकार्य केलं. या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. PWDचे, MSRDCचे सगळे अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील चांगलं काम केलं. अतिशय रस्ता जो आहे गाडी चालवताना पोटातलं पाणी देखील हलत नाही अशा प्रकारचा स्मूथ ड्रायव्हिंग या ठिकाणी करता येते. फक्त लोकांनी जी वेग मर्यादा आहे त्याचं पालन केलं पाहिजे. एवढंच आपण पाळलं तर मला वाटतं आता मुंबई आणि नागपूर अगदी जवळ आलेलं आहे. आता काही लोक मागच्या अधिवेशनामध्ये बाय रोड आले आणि आता तर हा कंप्लीट रस्ता झाल्यानंतर आता नागपूर अधिवेशनामध्ये तर लोक या समृद्धी हायवेने येतील. आणि म्हणून अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला क्वालिटीचं काम, जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले इंजिनिअरिंग मार्वल, अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे हे अतिशय खडतर काम, टफ काम, चॅलेंजिंग काम सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलं. त्यासाठी मनीषा ताई इकडं मेस्कर आहेत, आमचे अनिल गायकवाड आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही मी, आणि सगळं टीम जी आहे या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ही कामं पॅकेजमध्ये केली त्या सर्व कंपन्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो. अजितदादा आपलं मनोगत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्र बाबा राजे भोसले, तसंच आमचे नरहरी झिरवाळजी, दादाजी भुसेजी, मेघनाताई बोर्डीकरजी, मनीषा म्हैसकरजी, अनिल गायकवाडजी, स्थानिक आमदार हिरमण खोसकरजी, सरोजा हिरे, निरंजन डावखरे, नितीन पवार, किसन कथोरेजी, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार बंधू भगिनी, प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती. सगळ्या व्हीसीवर विभागीय आयुक्त, सगळे जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आम्ही यंदाच्या वर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या वर्षीचं टार्गेट आमचं 10 कोटीचं मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि राहिलेल्या 4 वर्षामध्ये दरवर्षी 25-25-25 कोटी असं 100 कोटीचं या पंचवार्षिक योजनेमध्ये वृक्ष लागवडीचं टार्गेट करण्याचा संकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी, मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळांनी त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. आणि एक पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, त्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी मोठ्या उमेदीनं सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आज खऱ्या अर्थाने देवेंद्रजींचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांनी पाठीमागं मुख्यमंत्री असताना जो सुरू केला, मला आठवतं मी त्याचा साक्षीदार आहे. हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला. त्याच्यामध्ये एक पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचा छत्रपती संभाजीनगरला एक मोठ्या हॉलमध्ये मीटिंग झाली. सगळ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की आपल्याला विरोध करायचा, की अजिबात होऊन द्यायचा नाही. आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी त्या जमिनीच्या बद्दलचा दर जाहीर केला, त्यावेळेस आम्हाला समर्थन देणारे सगळ्यांनी आमच्याकडे पाठी केल्या आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला पाठिंबा दिला, जमिनी दिल्या. आज 8,800 हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याकरता घेतलेली आहे. 546 एकर फॉरेस्टची जमीन, जवळपास ब्रिजेस, मला अनिल गायकवाड सांगत होते की दादा 1903 लहान मोठे ब्रिजेस ह्याच्यामध्ये आपण केलेले आहेत.
आणि डिसेंबर 22 मध्ये सुरुवात केली तेव्हा सगळा नव्हता, तेव्हा 2 लाख वाहनं इथनं जात होती. आता मे 25 मध्ये 10 लाख वाहनं त्या ठिकाणी जायला लागलेली आहेत. ही संख्या अशीच वाढत राहणार आहे. शेवटी लोकांची सोय झाली पाहिजे. त्यामध्ये अजून थोड्याशा काही गोष्टी करायच्यात, विशेषतः स्वच्छतागृह आणि इतर काही वेगवेगळ्या ठिकाणी जर कुणाला थांबायचं म्हटलं, तर काही नाश्ता वगैरे करायचं म्हटलं, तर त्याही गोष्टीच्या बद्दलचा निर्णय घेतले गेलेले आहेत, त्याचे टेंडर काढले गेलेले आहेत. लवकर त्याचबद्दलचे जे लोकांच्या मनामध्ये थोडीशी समस्या आहे ती पण दूर करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. 701 किलोमीटर लांबीचा आणि जगातला देशातला सर्वाधिक रुंदीचा. आणि मगाशी जे सांगितलं, आम्ही येताना विमानात आणि आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो, लवकरच पुणे मुंबईचा जो त्या बाबतीतला आपण रस्त्याचं काम करतोय, तिथं जगातल्या पहिल्या 5 मध्ये सर्वात रुंदीचा अशा प्रकारचा तो ब्रिज होणार आहे आणि तो टनेल होणार आहे. ही पण गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची अशा प्रकारची आहे. याच्यातून खूप काही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं सगळ्याच गोष्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत. 55,500 कोटीची किंमत होती, परंतु ती आज शेवटपर्यंत 61,000वर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे. आणि 61,000 रुपये खर्च करून 10 डायरेक्ट आणि 14 इनडायरेक्ट जिल्ह्यांना जोडणारा हा आपला समृद्धी महामार्ग. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती यायला लागली असतील. 12 कोटी सिमेंटच्या बॅग्स ह्या सगळ्या महामार्गाला आणि ब्रिजेसला लागलेल्या आहेत. 7 लाख मेट्रिक टन स्टील आणि 13 कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे. 8 कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे. आणि त्या खोदकामामध्ये 8 कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला 6 कोटीचा माल वापरला गेलाय, म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून निघणारा कसं आपल्याला वापरता येईल याबद्दलचा सगळा दृष्टिकोन आमच्या रस्ते विकास महामंडळाच्या सगळ्या टीमनी आणि आमच्या PWD डिपार्टमेंटनी त्या बाबतीमध्ये ठेवलेलं आहे. असं फार मोठं काम आज ह्या राज्याच्या करता झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी ह्याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचा आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं. सहसा असं क्वचित बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केलंय, सुरुवात केली, त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला. परंतु ते ह्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. बाकीचेही प्रकल्प तेवढ्याच गतीनं नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल. त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं पण या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं, योगदान राहिलेलं आहे, प्रयत्न राहिलेला आहे. हेही आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. अधिक मी बोलत नाही, परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं. बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते. माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या. त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली. जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं. येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले. म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया. LC नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच. तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं. त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली. त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला. मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत का 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं. का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा. असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो.
त्याच्यामुळं कुठेही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे. आम्ही समाधानी आहे. तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल याबद्दलचा खात्री आणि विश्वास व्यक्त करतो. या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्व लोकप्रतिनिधींचं, त्या सर्व मान्यवरांचं, त्या सर्व अधिकारी वर्गाचं, कॉन्ट्रॅक्टरांचं, कामगारांचं, सर्वांचं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो देवभाऊ, धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री साहेब. तुम्ही ज्या मिश्किलपणे या सर्वाचं वर्णन केलं आणि आमचा भार हलका केलात त्याबद्दल तुमचे आभार. शिंदे साहेबांचे खास आभार. निवेदिकेचं महत्वाचं काम त्यांनी आज खांद्यावर जबाबदारीने पार पाडलं. उर्वरित सर्वांची नावं त्यांनी घेतली ज्यांची माझ्याकडनं राहिली असतील. आणि आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष आभार की त्यांनी अजून एक घोषणा केली आहे मिसिंग लिंकची. आमच्यासारख्या कलाकारांना आमचे मिसिंग प्रोजेक्ट त्यामुळे मिळतील पुणे मुंबई. त्यामुळं तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आपण अजून एक जाता जाता महत्वाचे 2 सत्कार इथं करणार आहोत. सर्वप्रथम आपण मनीषाताईंचा सत्कार करूयात. मी मान्यवरांना विनंती करते. श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य. जोरदार टाळ्या माध्यम प्रतिनिधींना विनंती ज्या उद्घाटनासाठी इथे जमलोय. आणि दुसरे महत्वाचे अनिल कुमार गायकवाडजी, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. मी मगाशी बोलताना एक गोष्ट राहून गेली. ह्याच्यामध्ये मोपलवार आता रिटायर झालेले आहेत, परंतु त्यांचं पण योगदान या प्रकल्पामध्ये खूप मोठं आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. देवभाऊ प्रश्न. धन्यवाद सर. मान्यवरांचे आभार. देवभाऊ, MSRDC प्रश्न सोबत एक प्रश्न. ग्रुप फोटो होईल.